लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुतीनं विधानसभा जिंकण्याचा निर्धारच केलेला आहे आणि त्यासाठी महायुतीनं ट्रिपल ॲक्शन प्लॅन तयार केला। मात्र हा प्लॅन नेमका काय आहे, महायुतीचा फॉर्म्युला नेमका काय आहे, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। विधानसभेसाठी महायुतीचा ट्रिपल प्लॅन, मवियाला रोखण्यासाठी रावांच फॉर्म्युला, महायुतीची मतांच्या ध्रुवीकरणाची रणनीती। लोकसभा निवडणुकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतरही भाजपला 2 अंकी जागा जिंकता आलेल्या नाहीत। त्यामुळे महायुतीनं विधानसभेसाठी नवी रणनीती आखली आहे। एकीकडे योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या खात्यात थेट मदत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला रोखण्यासाठी नवा ट्रिपल प्लॅन आखलाय। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे 3 फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे याचाच फायदा घेण्याची तयारी महायुतीनं सुरू केली आहे। नेमकं काय आहे महायुतीचा हा ट्रिपल प्लॅन, जाणून घेऊयात। राज आणि आंबेडकर यांना स्वबळासाठी बळ, तर जरांगे यांना उमेदवार उभं करण्यासाठी चिथावणी देण्याची शक्यता आहे। राज ठाकरे स्वबळावर लढल्यास ठाकरे गटाच्या मतविभाजनासाठी फायदा होणार आहे। प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढल्यास दलित मतांच्या विभाजनाचा मवियाला फटका बसणार। मनोज जरांगे यांनी 288 जागांवर उमेदवार दिल्यास मवियाला फटका बसण्याची शक्यता आहे। जरांगे, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर दौरे करत विधानसभेची स्वबळावर चाचपणी सुरू केली आहे। त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर साहजिकच महाविकास आघाडीपुढे मतविभागणीचं मोठ्या प्रमाणावरती संकट उभं राहणार आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे 3ही फॅक्टर अधिक महत्त्वाचे ठरतील असं वाटतं। लोकसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित मतं विरोधात गेल्यानं राज्यामध्ये एमएमडी फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला। त्यामुळेच विधानसभेला मतांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि आंबेडकर यांनी स्वबळावर लढावं अशी महायुतीची रणनीती आहे। तर जरांगे यांना चिथावणी देऊन सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी महायुतीच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत। त्यामुळे या एमएमडी फॅक्टरला आपल्या बाजूने वळवण्यासाठी मविया काय रणनीती आखणार यावर विधानसभेच्या विजयाचं गणित ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।